अमरावती शहराचे अखेरचे नगराध्यक्ष व मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय हरिभाऊ कलोती यांच्या 44व्या स्मृती दिनानिमित्त मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी स्वर्गीय हरिभाऊ कलोती यांचे अर्धाकृती पुतळ्याला खासदार अनंत गुढे, मंडळाचे कार्याध्यक्ष व माजी महापौर विलास इंगोले, माजी सभापती विवेक कलोती यांनी पुष्पहार अर्पण केले। विलास इंगोले यांनी व अनंत गुढे यांनी स्वर्गीय हरिभाऊच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। स्वर्गीय हरिभाऊ कलोती नगराध्यक्ष असताना शहरातील अनेक विकास कार्य करताना मालटेकडीवर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विराजमान करण्याचे अविस्मरणीय कार्य केले। याची आठवण विलास इंगोले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली। या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर फुले, कोषाध्यक्ष दिलीप दाभाडे, मंडळाचे सचिव दिलीप कलोती, ज्ञानेश्वर हिवसे, नंदू गुंबडे, सदस्य किशोर कलोती, रामाभाऊ चावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद इंगोले, अरुण इंगळे, सुशील कथलकर, नितीन सराफ, बजरंग जयस्वाल, सतीश चौधरी, राजीव पिंजरकर, निलेश सराफ, अनिकेत ढेंगडे, अशोक बामानगावकर, संतोष चिखलकर, तन्मय कलोती, आर्यन ढोले यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। हरिभाऊ कलोती या महानगराच्या आधी अखेरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी या शहरासाठी खूप विकासाची कामं केली आणि अजरामर राहील असं काम शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हरिभाऊंच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी विराजमान झाला आणि आज त्यांचा 44वा स्मृती दिन या ठिकाणी आम्ही साजरा करतोय। त्यांच्या प्रतिमेला नतमस्तक होतो आणि दरवर्षी स्वर्गीय हरिभाऊ कलोती यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक वर्षापासून व्याख्यानमालेचंही आयोजन आझाद हिंद मंडळाने केलेलं आहे आणि अलीकडच्या काळात 35 वर्षापासून स्वर्गीय हरिभाऊ कलोती यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शरीर सौष्ठत्व स्पर्धा म्हणजे बॉडी बिल्डिंग स्पर्धा मंडळाच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येत होत्या आणि यावर्षीही त्याचं आयोजन होतंच, परंतु आत्ताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या हे अनिकेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने शासनाचा निधी या प्रोसेसला जवळपास 1 महिना लागतो। या कारणामुळं त्या स्पर्धा पुढल्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात होणारा यात फिल्माचा शंका नाही। परत एकदा स्वर्गीय हरिभाऊ कलोतींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि या जिल्ह्याचे माजी खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अनंतरावजी गुढे साहेब यांनाही विनंती करतो विकुयले की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। अमरावती नगराचे शेवटचे नगराध्यक्ष आणि आझाद हिंद मंडळाचे खेळाडू, आझाद हिंद मंडळाचे सर्वेस्व स्वर्गीय हरिभाऊ कलोती यांचा आज 21 डिसेंबर हा स्मृती दिवस आहे। माननीय विलास भाऊंनी या ठिकाणी बोलताना आताच सांगितलं की दरवर्षी या ठिकाणी बॉडी बिल्डर स्पर्धा होता आणि अत्यंत सुंदर होतात मोठ्या प्रमाणात आणि या बॉडी बिल्डर स्पर्धेत दरवर्षी ज्या होतात यावर्षी होऊ शकल्या नाही कारण असं विलास भाऊ सांगितलं का निवडणूक आहे, परंतु हरिभाऊ कलोती यांचा स्मृती दिवस मात्र आजही या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे साजरा होतो आहे। आझाद हिंद मंडळाचे ज्या सचिव होते, आझाद हिंद मंडळाला एक मोठं मार्गदर्शन त्यांना होतं आणि आम्ही जेव्हा महाविद्यालयीन निवडणुका लढवत होतो तेव्हा महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये आम्हाला सर्व काही मदत करण्याचं काम हरिभाऊ त्या काय करायचे। म्हणजे 90 रुपयाचे तासे सांगितले तर तासेवाल्याला आम्ही महेश जोशीकडे पाठवत होतो आणि मग हरिभाऊ 90 रुपये त्या तासेवाल्याला देत होतो। तर असं सगळं तेव्हा होतं आणि त्यांचं अत्याधुनिक प्रेम होतं
आधार हिंद मंडळाचे अनेक कार्यकर्ते त्या काळात हरिभाऊच्या वेळेस महानगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून लागले. अनेकांनी त्या ठिकाणी सेवा दिली. त्या म्हणजे आता त्याच्यात अनेकांची नावं सांगा, सुभाषदादा पुसदकर, आप्पा देशमुख आणि अशा अनेक लोक त्यांनी हरिभाऊच्या सांगण्यावरून, हरिभाऊंनी केलेल्या मदतीवरून आपलं आयुष्य अतिशय सुखमय त्यामुळे झालं. मी आज 31 डिसेंबर त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आधार हिंद मंडळातर्फे आणि सर्व नागरिकांच्या वतीनं, अमरावतीकरांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि त्यांची प्रेरणा आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही जे पुढं जातो आहे ते प्रेरणा मार्गदर्शन त्यांच्या स्मृतिदिनात आम्हाला मिळत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझी सगळ्यांना अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.